आपली निशानी आपली निशानी आपली निशानी आपली निशानी डॉक्टर मंगेश आमले साहेब नवी मुंबईचा वाघ आलो गणपति बप्पा डॉक्टर मंगेश आमले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर मंगेश आमले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अपनी निशानी अपनी मंगेश आमले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कौन आला रे कौन आला नवी मुंबईचा वाघ आला नेरूळ पश्चिम येथे डॉक्टर मंगेश आमले साहेबांच्या प्रचारासाठी काही महिला त्यांचे कार्यकर्त्या होत्या, त्यांच्याकडून आपण काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आई आज काय सांगाल जेणेकरून की एवढा प्रतिसाद साहेबांना भेटत होता आणि काही महिलाच त्या 50% वरती होत्या, त्याबद्दल आपण काय सांगाल? आजची प्रचार रॅली जर तुम्ही बघितली तर मला ही आज प्रचाराची रॅली वाटत नव्हती, मला आज ही विजयाची रॅली वाटत होती। कारण डॉक्टर मंगेश आमले हे एक उच्च शिक्षित उमेदवार असून त्यांचा लोकांशी जो कनेक्ट आहे, म्हणजे सामान्य जनतेशी जे त्यांचं कनेक्ट आहे तो खूप चांगला आहे। आणि आज जी काही लोक त्यांच्यासोबत जोडली गेली होती, हा फक्त आणि फक्त त्यांचा जो स्वभाव आहे किंवा त्यांचं जे शिक्षण आहे। आता आजच्या घडीला जर तुम्ही बघितलं तर 14 डिग्र्या असणारा जो उमेदवार आपला आहे तो मला पूर्ण याची खात्री आहे की ते नक्की विजयी होतील आणि चांगल्या मताधिक्याने होतील। कारण का सगळ्यात तरुण वर्ग झाला किंवा बरेचसे असे जे शिक्षित लोक आहेत ते हाच विचार करतात की उद्या आपल्याला जर सत्ता कोणाच्या हातामध्ये द्यायची असेल तर ती एका उच्च शिक्षित उमेदवाराच्या हातात दिली पाहिजे, जेणेकरून आपल्या समाजाचं भलं होईल। सो डॉक्टर मंगेश आमले त्यासाठी एक करेक्ट उमेदवार आहेत आणि ते नक्की विजयी होतील याची मला पूर्ण खात्री आहे। आजच्या रॅलीच्या अनुषंगाने आपण काय सांगाल, साहेबांचा विजय नक्की होईल का? 100% होईल, 100% होईल। कारण का आज जे लोक आम्हाला येऊन मिळत होते त्या लोकांना पाहून असं वाटतच नव्हतं की प्रचाराची रॅली आहे। मी जसं मगाशी म्हणाले तसं ही मला विजयाची रॅली वाटत होती आणि लोकांचा उदंड प्रतिसाद या उमेदवाराला आहे। आमची निशाणी जी आहे ती किटली आहे आणि 9 नंबरचं बटन आहे। तर आम्ही सगळ्यांना आवाहन करतो या निमित्ताने की प्रत्येकाने आपलं बहुमोल मत डॉक्टर मंगेश आमले यांच्या पाठीशी ठेवावं आणि त्यांना विजयी करावं। थँक्यू। जसं की आपण आज पाहिलं की महिलांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या साहेबांच्या बाजूने होत्या आणि साहेबांचा विजय हा नक्की निश्चित होणार असं ते म्हणतात आणि 23 तारखेला गुलाल आम्हीच घेऊन येणार। काही नागरिक उभे आहेत जे डॉक्टर मंगेश आमले त्यांच्या प्रचारामध्ये होते। साहेब आपण काय सांगाल, आता हे नागरिकांचा प्रतिसाद भेटला आणि या निवडणुकीकडे कसं बघत आहात आपण? साहेब आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला नमूद करू इच्छितो की ज्यावेळी या बेलापूर मतदारसंघाची निवडणूक या ठिकाणी जाहीर झाली आणि आमले साहेबांवरती अन्याय झाला, तेव्हापासून ही निवडणूक सर्वसामान्य मतदारांनी आपल्या हातामध्ये घेतलेली आणि त्याचं प्रत्यय आजची जी आपण रॅली पाहिली तर त्या रॅलीमधून सर्व चॅनलनी पत्रकार मित्रांनी कव्हर केलेला आहे की ती निवडणूक सर्वसामान्यांनी कशी हातामध्ये घेतली। आमले साहेबांच्या मागे कोणते माजी नगरसेवक नाहीत, कोणते मोठे नेते नाहीत, परंतु जो मतदार राजा आहे, जो खरं मतदान करून आमले साहेबांना जिंकवणार आहे, याचा उत्स्फूर्त प्रतिसाद आमले साहेबांना 100% या ठिकाणी नवी मुंबईमध्ये मिळतोय। आम्ही
त्यांचे मतदार आहोत. आम्ही त्यांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही. आपण बघितलं, काल आम्ही बघितलं सानपाडा एपीएमसी मार्केटमध्ये पण उत्स्फूर्त चांगला प्रतिसाद होता, व्यापाऱ्यांचा प्रतिसाद होता, नागरिकांचा प्रतिसाद होता. परत तुमच्या जे संघटना आहेत तिकडे, विविध संघटना आहेत, त्यांचा साहेबांनाच प्रतिसाद होता. त्याबद्दल आपण काय सांगाल? यामध्ये मी प्रामुख्याने सांगेल, एपीएमसी फ्रूट मार्केट झालं, कांदा बटाटा मार्केट झालं, भाजी मार्केट झालं, या पश्चिम महाराष्ट्रामधून व्यापारी आणि माथाडी इथं मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्याचबरोबर बहुभाषिक लोक आहेत, उत्तर भारतीय आहेत, त्याचबरोबर मुस्लिम बांधव आहेत. हे सगळे हे एक विचाराने काम करणारी, एका विचारावर राहणारी मंडळी आहेत. याच्यामध्ये प्रत्येकाला असं वाटतंय साहेब की जो आमले साहेबांवर अन्याय झाला म्हणजे माझ्या स्वतःवर अन्याय झाला, ह्या भावनेने प्रत्येक जणाने साहेब, ज्या वेळेला त्यांनी जनसामान्यांना विचारलं, वाशीमध्ये मेळावा घेतला, त्या मेळाव्याला 2000 लोक आली होती. काय करायचं संवाद मेळावा त्यांनी जेव्हा घेतला, त्यावेळेला त्या मेळाव्यामधनं त्यांनी लोकांना आव्हान केलं तर मी आता काय करावं तुम्ही सांगा. कारण तुमच्यामुळे मी नवरात्र उत्सव असेल, गणेश उत्सव असेल, दहीहंडी असेल, पक्षाला मी घराघरामध्ये आणि मनामनामध्ये पोहोचवलंय, परंतु पक्षाने माझ्यावर अन्याय केलेला आहे. वरिष्ठांनी दिलेला शब्द काय कारणास्तव फिरवला की मलाच देखील समजत नाही, अशी जेव्हा त्यांची भावना झाली, त्यावेळेला लोकांनी त्यांना उत्स्फूर्तपणे सांगितलं की साहेब, आपण जनतेच्या दरबारात जाणार आहोत आणि ह्या अन्यायाला तुम्ही तिथं वाचा फोडा आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत, मतदान आम्ही करणार आहोत, वरिष्ठ नाही. त्या पद्धतीने ही सगळी जनता, बेलापूर मतदारसंघातील सुज्ञ मतदार आणि त्यामध्ये दुसरे लोकांनी त्यामध्ये एक सांगितलं महत्वाचं की आज महाराष्ट्रामध्ये जी 2024 ची विधानसभा निवडणूक या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे, सर्वसाधारण 8 ते 8.5 हजार उमेदवार आपलं नशीब आजमावतात. त्यापैकी एक आहेत मंगेश आमले. आज त्यांच्याकडे 14 डिग्री आहेत आणि एक विजन आहे. त्यांच्या इतका शिकलेला उमेदवार आज कोणाचाही अर्ज 8.5 हजारापैकी कोणाचाही अर्ज नाही, तो त्यांचा आहे. त्यामुळे नवी मुंबईतली जी आम्हाला पश्चिम महाराष्ट्र सोडून जी बहुभाषिक लोक आहेत ते स्वतःहून कॉन्टॅक्ट करतायत साहेब. बहुभाषिक लोक, मुस्लिम असतील, सिंधी असतील, अन्य काही जी लोक आहेत, बार कौन्सिलवाले असतील, हे लोक सगळे स्वतःहून कॉन्टॅक्ट करतायत आणि ते कॉन्टॅक्ट करून आम्ही तुम्हाला मतदान करणार आहोत असं स्वेच्छेने सांगतायत. त्यामुळे आमच्या मनामध्ये आपल्या माणसाबद्दल अधिक विश्वास निर्माण झालेला आहे आणि या विश्वासाच्या जोरावरती आम्ही 23 तारखेला गुलाल 100% आम्ही उधळणार आहोत. रॅलीच्या आजच्या अनुषंगाने आपण काय सांगाल? नक्कीच आपला गुलाल होईल का? आता बघा, माझ्या मनात तर कोणतीच शंका नाहीये आणि आपल्याही मनात कोणती शंका येण्याचं काही कारण नाही साहेब. याचं कारण असं आहे ही काही कुठली भाऊगर्दी जमवलेली नाही आणि रॅलीमध्ये असताना मला विरोधकांना कमी समजत नाही. मी कोणालाही कमी समजत नाही, कमी लेखत नाही, कारण आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत. साहेब धर्मनिरपेक्ष आहेत, आम्ही पण धर्मनिरपेक्षतेला मानत आहोत. त्या ठिकाणी 2 उमेदवारांचे तिथं क्रॉस झाल्या, प्रचार फेरी क्रॉस झाल्या. अगदी थोडीशी माणसं होती, मी ती संख्या पण सांगू इच्छित नाही, ते पत्रकारांनी त्या कॅमेऱ्यामध्ये कव्हर झालेलं, त्यामुळे मी सांगणं आणि त्यात फरक पडणं म्हणून मी त्या भानगडीत पडणार नाही. परंतु आपणच स्वतः त्याच्यामध्ये निर्णय घ्या पत्रकार बंधूंनो की किती कमी माणसं होती आणि आमले साहेबांच्या मागे जनसागर उसळलेला आहे. हा जनसागरच सांगतोय का 100% गुलाल 23 तारखेला आमले साहेबांसाठी. तर आपण पाहिलं की जेणेकरून डॉक्टर मंगेश आमले हे त्यांच्या सहकाऱ्यांनी काही प्रतिक्रिया दिल्या की त्यांनी सांगितलं की 23 तारखेला गुलाल आम्हीच घेऊन येऊ आणि ते प्रतिक्रिया दिल्यात आणि काही जनसामान्यांचा जो अनुषंग आज होता, भरपूर रॅलीला चांगला प्रतिसाद होता आपण पाहिलं आणि आपण त्या अनुषंगाने ते 23ला गुलाल आमचाच आहे असं त्यांनी निश्चय व्यक्त केलेला आहे. धन्यवाद. आज आपण बघितलं अपक्ष उमेदवार बेलापूर विधानसभेचे डॉक्टर मंगेश आमले साहेब भव्य प्रचार रॅली काढली. आज उत्तुंग असा प्रतिसाद त्यांना होता. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून त्या रॅलीचं महत्व काय आणि रॅलीचा जो प्रतिसाद त्यांना भेटला त्या मतात रूपांतर होईल का नक्की? पहिल्या दिवसाच्या रॅलीपासून प्रचंड मोठा प्रतिसाद जनसामान्यांचा मला मिळतोय, हे आपण पत्रकार बंधू बघताय. तो जो प्रतिसाद आहे तोच आमचं यश निश्चित करतोय. मी गेले 20 वर्ष सामाजिक जीवनामध्ये काम करत आहे. सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना राजकारणात यावं लागतं ज्याच्यामुळे लोकांचे प्रश्न सुटतात आणि त्यामुळे मी राजकारणातही आहे. गेले 5 महिने मला माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितल्यामुळे मी बेलापूर मतदारसंघामधून
या विधानसभा निवडणुकीची तयारी करत होतो हे आपण पत्रकार बंधू जाणता. दिवस रात्र मेहनत करून नवीन असलेलं पक्षाचं चिन्ह मी घराघरामध्ये पोहोचवलं. पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ दिलं. नवीन हजारो सहकारी मी पक्षामध्ये घेऊन आलो. पक्ष खऱ्या अर्थाने फुलवण्याचं काम मी केलं. माझं आर्थिक नुकसान सहन करून, माझ्या सहकाऱ्यांचं आर्थिक आणि सामाजिक नुकसान सहन करून मी पक्ष खऱ्या अर्थाने वाढवला. त्याच्यामुळे पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण झालं. महाविकास आघाडीला एक आश्वासक चेहरा माझ्या रूपाने मिळाला. त्याच्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष देखील खुश होते. परंतु घर मी बांधलं, घरात राहायला कोणीतरी दुसरा झाला. त्याचा परिणाम काय झालं हे तुम्ही बघितलं. महाविकास आघाडी या घटकामध्ये फूट पडली. अनेक प्रमुख नेते महाविकास आघाडी सोडून गेले. अनेक लोक माझ्या सोबत राहिली. आज महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षातील अनेक माझ्या सहकाऱ्यांचा मला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. ज्यावेळेस तुमच्या बरोबर लोक आणि सर्वसामान्य माणसं उभं राहतात त्यावेळेस तुमचा विजय निश्चित होतो. माझ्याकडे कोणत्या मोठ्या नेत्याचं बळ नाहीये, माझ्याकडे कोणी नगरसेवक नाहीये, परंतु सामान्य कार्यकर्ता, सामान्य लोक हे माझं बळ झालेले आहे. प्रत्येक रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने लोक आणि विविध प्रकारच्या स्वागताच्या तयाऱ्या त्या करतायत. मला वाटतं अशा तयाऱ्या आणि अशा पद्धतीचं स्वागत नवी मुंबईमधील कोणत्याही उमेदवाराचं होत नाही. मला वाटतं त्यांचं हे जे प्रेम आहे तेच येत्या 20 तारखेला 20 नोव्हेंबरला आपल्याला मतांमध्ये परावर्तित होताना दिसेल. 23 तारखेचा गुलाल आम्ही उडवणार. आता आम्ही बघितलं मगापासून रॅली जी चालू होती, प्रत्येक विभागातील लोक आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत होते आणि त्या प्रतिसादामध्ये लोक आपल्याकडे धावून येत होते आणि आपल्या रॅलीमध्ये सामील होत होते. तुम्ही बघितलं की मगाशीच एका बाईटमध्ये एका पत्रकार मित्राने मला प्रश्न विचारला की पहिल्यांदा मी असं बघतोय की काही माझ्या भगिनी, मुस्लिम भगिनी बुरखा घालून सुद्धा त्या रॅलीमध्ये आला होता आणि तुम्ही पत्रकार बंधूंनी ती बाईट घेतली. त्यांनी सांगितलं की आमचा भाऊ उभा राहिलाय, ज्याच्याबरोबर आम्ही इतक्या वर्षांपासून काम करतोय. त्या भावाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही त्याच्या स्वागतासाठी इथे जमलेलो आहोत. ते यश निश्चित करून जातो. तरुण वर्ग या रॅलीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. 50% जास्त तरुण वर्ग माझ्या सोबत आहे. काही तरुण मुली माझ्या मागे तुम्हाला दिसत आहेत, त्या कॉलेजला जाणाऱ्या मुली. त्यांचं माझ्यावर असणारा विश्वास, माझ्यावर असणारं प्रेम, त्याच्यामुळे त्याच उत्स्फूर्तपणे या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे. बाळा, तुझं नाव काय? तू घोषणा देत होतीस. श्रद्धाने गेले 5 तास माईक हातात घेऊन फक्त माझ्या नावाच्या घोषणा दिल्यात. एवढं जर प्रेम आपल्याला मिळत असेल तर यश हे कधीही आणि कधीही आपलंच असणार आहे, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. आता आम्ही बघितलं नेरूळ पश्चिम मधलाच आपला प्रतिसाद एवढा होता, तर बेलापूर विधानसभेमधला काय प्रतिसाद असेल? आपण बेलापूर विधानसभेला रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करणार आहोत, हेच मी या निमित्तानं आपल्याला. नक्कीच आपण पाहिलं डॉक्टर मंगेश आंबे साहेबांनी विजयाचा गुलाल 23 तारखेला मीच उधळणार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो सार्थक अभिमान त्यांना वाटतोय तो त्यांनी साध्य केलेला आहे. धन्यवाद.